पतीच्या युवा स्वाभिमानीच्या जल्लोषामध्ये अमरावतीमध्ये सहभागी झालेले आहेत। भाजपच्या नवनीत राणा पतीच्या युवा स्वाभिमानच्या जल्लोषात सहभागी झालेत। रवी राणा यांनी सुद्धा या सगळ्या यशाचं श्रेय नवनीत राणा आणि त्याचबरोबर भाजपला देवेंद्र फडणवीस, बावनकुळे यांना सुद्धा दिलंय। अमरावतीमध्ये आकड्यांचा पेच निर्माण झालेला आहे। रवी राणा इथे किंग मेकर ठरू शकतात। भाजपकडनं निमंत्रण येण्याच्या आधीच रवी राणा यांनी मात्र आपण भाजपचा महापौर बसवणार असं म्हटलेलं आहे। मात्र भाजप रवी राणा यांना काही कॉन्टॅक्ट करणार का की मग अजित पवार यांच्या सोबत इथे सत्ता स्थापन करणार? नवनीत राणा यांनी मात्र आपण भाजपशी एकनिष्ठ आहोत, त्यांच्याच उमेदवाराचा प्रचार करणार असं म्हटलेलं होतं। मात्र आता ते युवा स्वाभिमानच्या जल्लोषामध्ये त्या सहभागी झाले। खरं तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पक्ष आणि भाजपची युती झाली होती। मात्र मतदानाच्या काही दिवसांआधीच ही युती अचानक तुटली आणि त्यानंतर हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत होते आणि आता युवा स्वाभिमान पक्षाच्या या उमेदवारांना मोठं यश मिळताना पाहायला मिळत आहे। त्या पार्श्वभूमीवर हा जल्लोष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांचा हा जल्लोष सुरू आहे। त्याचबरोबर विजयी झालेले उमेदवार देखील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ